जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीला जातात त्या प्रत्येक वेळेला त्यांना अमित शहानी वेळ दिली. प्रत्यक्षात नंतर बातम्या काय आल्या की त्यांना अमित शहानी असं सांगितलं की तुम्ही आपल्या आपल्या नेत्यांना आपल्या आपल्या पदाधिकाऱ्यांना सांभाळा. ते काम काही भारतीय जनता पार्टीचं नाही. इनफॅक्ट महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षांनी आपापले लोक सांभाळावेत आणि जर काही वादच असतील तर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बसून ती चर्चा करा. पक्ष विस्तार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि तो पक्ष विस्तार करण्याचं काम रवींद्र चव्हाण करतायत. त्यामुळे जर काही मतभेदच असतील तर ते मतभेद तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बोलून तुम्ही सोडवा. जर खरोखर असे ताणाचे प्रसंग निर्माण झाले तर त्या ताणाच्या प्रसंगामध्ये ती शिवसेना आणखी टेस्टेड झालेली नाही की जी सत्तेशिवाय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहू शकते. कारण तिथे ठाकरे ब्रँड होता, तिथे एक प्रकारचं वलय होतं. मग अशा वेळेला जर त्या पक्षात काही मोठी घडामोड घडली तर ती अस्वस्थता कायम राहते. तर ती अस्वस्थता कायम ठेवण्यासाठी ह्या अशा सगळ्या चाललेल्या राजकीय प्रक्रियेचा तो एक भाग असावा. अर्थात हे दोन्ही नेते तुम्हाला असंच सांगतील जे चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं असं काहीच नाही आहे, असं होतच नाही आहे. पण ती देहबोली, तो संवाद हे दोघांमध्ये नाही आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ते दिसतंय. कदाचित अजूनही एकनाथ शिंदे यांना तो भाव स्वीकारता नाही आलेला की मी मुख्यमंत्री नाही आहे आणि कदाचित त्याच्यातनं तो संघर्ष अजूनही होत असावा. Get 9 to 12% fixed returns. Download Win12 app now. Investments in debt securities, municipal debt securities, securitized debt instruments are subject to risks, including delay and/or default in payment. Read all the offer-related documents carefully.